नमस्कार. हडप्पा संस्कृतीविषयी माहिती पाहत असताना मागील तासिकेला आपण हडप्पा संस्कृतीचा शोध, तिचा विस्तार, या संस्कृतीमधील नगररचना ज्यामध्ये इमारती आहे, घरे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नगररचनेतील किंवा हडप्पा संस्कृतीच्या नगररचनेतील सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण असे महास्नानागार याविषयी माहिती पाहिलेली होती आणि सोबतच हडप्पा संस्कृतीमधील धार्मिक जीवन आपण पाहिलेलं होतं. ज्या धार्मिक जीवनामध्ये आपण पूजा पद्धती, अंत्यसंस्काराच्या पद्धती या माध्यमातून आपण या हडप्पा संस्कृतीमधील धार्मिक जीवन पाहिलेलं होतं. आजच्या तासिकेला आपण हडप्पा संस्कृतीमधील सामाजिक जीवनाविषयी माहिती आजच्या तासिकेला पाहणार आहोत, ज्यामधील मुख्य पॉईंट्स आहेत वेशभूषा, अलंकार, मनोरंजनाची साधने आणि कला. या 4 मुद्द्यांच्या आधारे आपण या हडप्पा संस्कृतीमधील सामाजिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत. नंबर 1, वेशभूषा. सुती कापड वापरण्याच्या बाबतीत संपूर्ण जगामध्ये भारताचा पहिला क्रमांक होता. स्त्रियाप्रमाणेच पुरुषही केस धारण करत असे, लहान दाढी ठेवून मिशी काढून टाकत असे. स्त्रियांची वेशभूषा मात्र विशेष आकर्षक होती. त्या काळातील हस्तिदंत, कंगवे वापरण्यात येत असे. काजळ, उटणे, पावडर व पोलट रंग इत्यादी सौंदर्य प्रसाधनाची साधने, या सर्व प्रसाधन साधनांचा स्त्रिया वापर करीत असे. आरसा म्हणून चकचकीत धातूचा वापरसुद्धा या काळामध्ये केला जात असे. म्हणजे या ठिकाणी जी वेशभूषा सांगितलेली आहे, तर या वेशभूषेमध्ये जे कापड, जे सुती कापड या संस्कृतीमध्ये वापरल्या जात होते, तर सुती कापड वापरण्याच्या बाबतीमध्ये संपूर्ण जगामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर वेशभूषेच्या बाबतीमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे की स्त्रियांप्रमाणेच पुरुषसुद्धा केस म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वाढवत असे किंवा ठेवत असे. छोटी दाढी आणि मिशी काढून टाकत असे. आणि स्त्री आपलं अधिक सौंदर्य दिसण्यासाठी जे सौंदर्य प्रसाधनाची साधने होती, ज्यामध्ये हस्तिदंत सांगितलेले आहे, कंगवे सांगितलेले आहे, काजळ, उटणे, पावडर या सर्व सौंदर्य प्रसाधनाचा स्त्री वापर करीत असल्याचं सांगितलेलं आहे. आणि आरसा म्हणून एक चकचकीत धातूचा वापर केला जात असल्याची माहिती या वेशभूषेमध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट, अलंकार. अलंकारामध्ये स्त्री व पुरुष दोघेही अलंकार धारण करीत असे. या अलंकारामध्ये कंठ असेल, बाजूबंद असेल, कर्णफुले, करंगळे, अंगठी इत्यादी अलंकारांचा वापर स्त्री आणि पुरुष करत असे. यासाठी तांबे, शिपले, सोने, चांदी, हस्तिदंत व मौल्यवान दगड ही सुद्धा या अलंकारामध्ये समावेश होतो. अलंकारामध्ये आपण अशी माहिती पाहिलेली आहे की स्त्रीसोबतच पुरुषसुद्धा या अलंकाराचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असे. आणि या अलंकारामध्ये कंठा असेल, बाजूबंद असेल, कर्णफुले असेल, करंगळे असेल, अंगठी असेल, जी तांबे, शिंपले, सोने, चांदी, हस्तिदंत किंवा मौल्यवान दगडांचा सुद्धा अलंकार म्हणून वापर करण्यात येत असे, अशी माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट, मनोरंजनाची साधने. सिंधू संस्कृतीमधील लोक सोंगट्या खेळत असे. नृत्य हे करमणुकीचे साधन होते. ते संगीताचे उपासकही होते. याशिवाय शिकार करणे, कोंबड्यांची झुंज लावणे, मासेमारी करणे इत्यादी मनोरंजनाची साधने होती. त्यानंतर चौथा पॉईंट सांगितलेला आहे कला. सिंधू संस्कृती ही कलापूर्ण संस्कृती होती. या कलेतील जी मातीची भांडी होती ही अधिक आकर्षक असल्याचं सांगितलेलं आहे. त्यामध्ये माती चांगली भाजून त्यावर रंगीत लेप दिला जात असे. लहान मुलांसाठी मातीची खेळणे विशेष आकर्षक होती. या खेळण्यासाठी तांबे, ब्रांज व हस्तिदंताचा वापर पुतळ्यांसाठी केला जात असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीने आपण आजच्या तासिकेला वेशभूषा, अलंकार, मनोरंजनाची साधने व कला या 4 मुद्द्यांच्या आधारे हडप्पा संस्कृतीमधील सामाजिक जीवन याविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढील तासिकेला आपण या हडप्पा संस्कृतीमधील आर्थिक जीवनाविषयीची माहिती पाहूया. धन्यवाद.